बाजू. गेली कित्येक वर्ष तो परदेशातच स्थायिक झाला होता. तो, त्याची पत्नी आणि त्याची 2 मुलं अशी सुखी संसार होता. त्याचा परदेशात त्याच्या सासऱ्याचा टेक्स्टाईलचा व्यवसाय होता आणि तोच व्यवसाय तो सांभाळायचा. सासऱ्यांच्या मृत्यूनंतर तो व्यवसाय त्याच्या पत्नीच्या नावावर केला गेला. आई, मी उद्या मुंबईला येणार आहे. तुझ्यासाठी खास पैठणी आणि ताईसाठी एक सुंदर मोतीहार आणि बाबांसाठी छानसा सदरा घेतलाय तुझ्या सुनेने. ती तुमचा एवढा विचार करते, पण तू तिला नेहमीच नाव ठेवत असतेस. ती फक्त तुमचाच विचार करते आणि तुम्ही तिला समजूनही घेऊन नाही शकत. तो आपल्या बायकोची बाजू सावरत आईला म्हणाला. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी केवळ बायकोच्या सांगण्यावरून आपल्या वृद्ध मातापित्यांचा विचार न करता तिच्या माहेरी घर जावई म्हणून राहणारा तो रागवलेल्या त्याच्या आईला समजावण्याचा केविलवाना प्रयत्न करत होता. अगं आई, आणखीन काय काय आणू तुला येताना, सांग ना मला जरा, तो पुढे म्हणाला. काही नको, फक्त मरताना वेळेवर तोंडात पाणी टाकायला ये म्हणजे झालं, असे म्हणत त्याच्या आईने फोन डिस्कनेक्ट केला. धन्यवाद.